आकाश पाताळ एक करू, अजित पवार यांचा अपघात घातपात असल्यास सोडणार नाही, कोणाचा बाप असला तरी शोधून काढू। दादांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कठोर कारवाईचं आश्वासन। कर्नाटककडून महाराष्ट्राच्या मानहानीचा प्रयत्न, दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर, चौकशी अहवाल नंतर गुन्ह्यामध्ये परावर्तित होत असतो, सभागृहामध्ये फडणवीसांची माहिती। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटकमधील बंगळुरू शहरामध्ये 0 FIR नोंद, दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली। जितेंद्र आव्हाड यांचा मोठा स्फोटक दावा, फडणवीस 6 महिन्यामध्ये घरी जातील असं खरात म्हणाला। भर विधानसभेत आव्हाडांच्या दाव्यानं मोठी खळबळ। भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाणार, पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो, विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा। खरातकडून पत्रकार बाळू तुपेंची पहिली हत्या, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा अन्यथा पुरावे नष्ट होतील, खरातच्या ट्रस्टच्या सगळ्या सदस्यांची कसून तपासणी करा, आव्हाडांची विधानसभेत मागणी। भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे SITकडे वर्ग, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये असलेले 7 गुन्हे SITकडे वर्ग, खरात प्रकरणाचा सर्व तपास SIT करणार। घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम, गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि वितरणातील दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी, अनेक केंद्रांवरती लांबच लांब रांगा। अमेरिकेकडून पाकिस्तान मार्फत इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव, चर्चेची जागा निश्चित केली जाणार, रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती। सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार सुरूच, सोनं 5000 रुपये तर चांदीच्या दरामध्ये आज 20,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर GST सह प्रतितोळा 1,49,865 रुपयांवर।